हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज अशी सकाळची मॉर्निंग झाली मोदकापासून। तर मस्त इथं असे मोदक बनवायला घेतले होते, कारण ताईंच्या इथं आज गणपती विसर्जन होतं। तर म्हटलं आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवून घेऊयात। तर मी इथं मोदक बनवायला घेतले। आधी सारण बनवलं होतं आणि गव्हाचं कणिक मळून घेतलं आणि नंतर असं त्याला मस्त कळ्या पाडून घेतल्या। तुम्ही बघू शकता मी अशा मोदकाला छानपैकी कळ्या पाडून घेतल्या। आणि मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार होते। उकडीचे मोदक खायला खूप छान लागतात। इथे छानपैकी आपला मोदक बनवून तयार आहे। हे बघा असे सगळे मोदक मी इथं बनवून घेतले आणि मग नंतर इडलीच्या भांड्यामध्ये केळीचं पान ठेवून त्याला छान अशी उकड काढून घेऊयात। तर मी इथे एक एक मोदक असे इडलीच्या भांड्यात ठेवून देते आणि अशी छानपैकी आपण त्याला 15 ते 20 मिनिटं छान अशी उकड काढून घेऊयात। हे मोदक ना खायला खूप छान लागतात, कारण मी मागच्या वेळेस तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवले होते। तर ह्यावेळेस म्हटलं आपण काहीतरी नवीन बनवूयात, गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। तरी खायला खूप टेस्टी लागले। अशा प्रकारे मी सगळे मोदक आता ठेवून घेतलेत। त्यानंतर बघू शकता तुम्ही आपले इथं उकडीचे मोदक मी डब्यात काढून घेतलेत आणि आम्ही आता रेडी होऊन निघालो ताईंच्या घरी जाण्यासाठी। तर श्रीशाला पण असं छानपैकी रेडी केलं होतं। तर मॅडम नुसती पप्पाची वाट बघत होती, पप्पा कधी येतील गाडी घेऊन। तर मग फायनली आम्ही निघलो जाण्यासाठी। फायनली आम्ही इथं पोहोचल्याच्या नंतर जेवण वगैरे झालं। जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग बाप्पासाठी थोडासा अजून प्रसाद बनवायचा होता, कारण विसर्जनासाठी वाटण्यासाठी अजून मोदक बनवायचे होते। त्यामुळे मग इथं एक नारळ मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि याला थोडंसं तूप टाकून आधी फ्राय करून घेते। खोबरं छान असं तुपावर परतून दिलं। त्यानंतर यात थोडासा गूळ टाकून घेतला। गूळ हा मी चाकूने कट करून घेतला होता। मग यात असा गूळ ॲड केला, याला छानपैकी परतून दिलं। नंतर इथं असं गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं गणपती बाप्पासाठी आता हार बनवूयात। तर इथं मस्त असा हार बनायला घेतला। तर ताईंनी खूप असं छान हार बनवला। हे बघा किती सुंदर असा हार बनवला होता। तर मग आम्ही मोदक करायला घेतले आणि मोदक झाले। त्यानंतर म्हणले मोदकाला उकड काढून घेऊयात। तर मी ते इडलीच्या भांड्यात एक एक मोदक काढून घेतला, पण ते 3 भांड्यात काही बसत नव्हते। मग एक्स्ट्रा थोडा थोडा कढईला ठेवून दिला। इडलीच्या भांड्यात खाली थोडंसं पाणी ठेवलं आणि एक एक भांडं यात ठेवून दिलं। आणि मस्त असे मोदक उकड काढण्यासाठी ठेवून दिले। झाकण ठेवून असे मस्त ठेवून दिले आणि तोपर्यंत ह्या श्रीशा मॅडमची अशी मस्ती चालली होती। तिला इथं नुसतं चेअरवर बसायचं होतं आणि वरती उभी राहून दाखवायचं होतं। तिला ना खूप मजा वाटत होती असं चेअरवर बस। त्यानंतर मग इथं असे आपले उकडीचे मोदक बनवून तयार होते। उकडीचे मोदक झाल्याच्या नंतर मग म्हटलं चला आपण आरती करून घेऊया गणपती बाप्पाची। मग अशी आम्ही
सगळ्यांनी मिळून आरती केली बाप्पाची। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे। आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपले गणपती बाप्पा निघाले विसर्जनासाठी। तर विसर्जनासाठी आम्ही जाणार होतो बीचवर, म्हणजे इथं केरळमध्ये एक बीच होता समुद्र, तर आम्ही जाणार होतो तिथं। आणि रामनी बघा गणपती बाप्पा कसा पकडला होता, तर मग आम्ही चाललो होतो। आम्ही पोहोचलो बीचवर। आता आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं होतं, तर त्यासाठी मग इथं असं चौरंग वगैरे ठेवला आणि इथं आता गणपती बाप्पाची आरती करायची होती। तर असं मस्त समुद्राच्या लाटा असं म्हणजे छान वाटत होतं। खूप दिवसांनी आम्ही बीचवर आलो होतो, तर मग इथे आपल्या गणपती बाप्पांना मस्त विराजमान केलं। आणि अजून एका भाऊंचा पण गणपती बाप्पा होता, त्यांनी असं म्हणजे आपण घरी बसवलेला गणपती बाप्पा होता। तर मग त्यांची आरती वगैरे केली, तिथं पूजा वगैरे मांडली आधी, आणि मग सगळ्यांनी गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घेतलं। इथे वातावरण वगैरे ना खूप छान झालं होतं, अशा समुद्राच्या लाटा वगैरे येत होत्या। आणि हे 3 कार्टून बघा कसे खेळत होते इथं। या 3 कार्टूनचं चाललं होतं माती खेळायचं काम, कारण बीचवरची माती त्यांना खूप आवडते खेळायला। आणि स्वीटू पण त्यात सामील झाली होती, मस्त खेळत होती 3 जण, कारण यांनी घरून येताना सामान आणलं होतं बीचवर खेळायला। मग असं स्वीटूनी आणि आम्ही छान असं गणपती बाप्पांची पूजा करून घेतली। गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावलं। आमच्या मॅडम काही सँडल काढत नव्हत्या, कारण मॅडमचे पाय भरत होते, त्यामुळे मग म्हटलं राहू दे, कारण मग ती पाण्यात वगैरे जास्त खेळली असती। तर छान वातावरण झालं होतं। स्वीटू नुसती मध्ये करत होती, कसे पप्पा करते, कसं काय करतंय, कोण कसं काय करतंय सगळं बघत होती। आणि ती अजून थोडं पुढे जाऊन बघायची की ती आजी कसे पप्पा करतात। मग असे सगळ्यांनी पूजा वगैरे केली गणपती बाप्पाची। मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन, श्रावणे मात्रे मन, कामना पूर्ती। जय देव रत्नाखचित गौरा गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केश्वरा,
हिरे जडित मुकुट शोभत बरा रुमझुमती नुपुरी चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन सावने मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय। आपल्या गणपती बाप्पाची मस्त अशी सगळ्यांनी आरती करून घेतली आणि आरती झाल्याच्या नंतर मग सगळ्यांना असा प्रसाद वाटला। तिथं आरतीसाठी खूप जण जमा झाले होते, मग सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला आणि आता आपले गणपती बाप्पा निघाणार होते परतीच्या प्रवासाला। तर वाईट तर खूप वाटत होतं, पण गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या असं सगळेजण म्हणत होते आणि मग सगळ्यांनी असं दर्शन वगैरे घेतलं बाप्पांचं आणि आता आपले बाप्पा निघले होते परतीच्या प्रवासासाठी। असे झाले आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि त्यानंतर विसर्जन झाल्याच्या नंतर सगळे निघले घरी यायला।